गोव्यामध्ये एका पबमध्ये भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये 3 परदेशी पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे। अरपुरा इथल्या ब्रिज बाय रेमो लेन या पबमध्ये ही दुर्घटना घडली। या सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। पबला लागलेली आग काही क्षणामध्ये सर्वत्र पसरली आणि संपूर्ण पब आगीच्या विळख्यामध्ये सापडला आणि त्यामुळे पबमधल्या नागरिकांना बाहेरच पडता आलं नाही। या मृतांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे। दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तिथली पाहणी केली आणि या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सुद्धा दिले। गोव्यामध्ये पर्यटनाच्या हंगामाला आता सुरुवात झाली आहे। हिवाळा आहे, नाताळची सुट्टी सुद्धा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यामध्ये येत असतात आणि अशा वेळेला झालेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। तर गोव्यामध्ये सध्या आपण पाहतोय अग्नितांडवाचा आढावा घेतला जातो। ही आग नेमकी कशामुळे लागली याची कारणमीमांसा सध्या सुरू आहे आणि त्यासाठी आता या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। या आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये 3 ते 4 परदेशी पर्यटक सुद्धा होते अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे आता या संदर्भात चौकशीचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले आहेत। तर ग्राउंड फ्लोअरवरच्या किचनला आग लागली, तिथल्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर संपूर्ण पबला आग लागलेली आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडे। उमेश, मगाशी तुमचा आवाज येत नव्हता। कशा पद्धतीची सध्या इथे चौकशी केली जाते? कारण प्राथमिक कारण समोर आले ते म्हणजे किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। या संदर्भात आणखी काही तपास झालेला आहे का, चौकशी झाली आहे का आणि या संदर्भातलं खरं कारण हे समोर आलंय का? नक्कीच प्राथमिक अंदाज जो आहे तो सिलेंडरचा स्फोट झाल्याचा या ठिकाणी अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे आदेश दिलेले आहेत, कारण की आता जर आपण बघितलं असेल तर गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत येत असतात। आता तर पर्यटनाचा हंगाम आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी दाखल होतील। मात्र जी पर्यटक आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असताना मुख्यमंत्र्यांनी थेट हे आदेश दिलेले आहेत की नेमकी ही जी घटना आहे ती नेमकी का घडली, त्याच्या मागे नेमकं नक्की सिलेंडरचा स्फोट होता की अन्य काही कारण होतं, याबाबत योग्य चौकशी करण्याचे आदेश जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। आणि आताच आलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी 25 जण जे आहेत या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळते। कारण सुरुवातीला आपण 23 जण होते, त्यानंतर जे काही जखमी आहेत त्यांना बांबोळीमध्ये नेण्यात आलं होतं आणि त्यामध्ये दोघांचा आता मृत्यू झालेला आहे। म्हणजे आता मृतांचा जो आकडा आहे तो आता 25 वर गेल्याची माहिती मिळते। अगदी उमेश, तिथे फॉरेन्सिक पथक दाखल झालंय का? आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीची घटना घडते तेव्हा त्या संपूर्ण पबचं फायर ऑडिट झालं होतं का? त्या संदर्भात काय माहिती मिळाली आहे? अगदी नक्कीच पोलीस तपास जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर पोलीस जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। आज सुद्धा या ठिकाणी जी दुर्घटना घडली आहे त्या दुर्घटनेचा तपास जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि एकूणच या ठिकाणी जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी संपूर्णपणे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आता पोलीस प्रशासन जे आहे ते तपास करताना पाहायला मिळतंय। धन्यवाद उमेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर गोव्यामध्ये अग्नितांडव पाहायला मिळते आणि आता मृतांची संख्या 23 वरून वाढून 25 पर्यंत गेलेली आहे।